तुम्हाला हवं असलेलं व्यवसाय कसं पुढे जावं याचं मार्गदर्शन करणारी ऑलरेडी आहे. मुलांना युवांना बघूयात. याच्यामध्ये शिवजन्मापासून शिवछत्रपतींच्या आयुष्यात घडलेल्या 32 घटना त्या क्रमाने दिल्यात ज्या क्रमाने घडल्या होत्या. तुम्ही अफजल वध करण्याची मोहिमेमध्ये भाग घेता महाराजांचा मावळा बनून. तुम्हाला हा खेळ महाराजांचा मावळा बनून खेळता आवडते. ते बघा असे नेकलेस आहे. एक फ्रीज मॅग्नेट आहे का? हो. औशीचोक हो हे मालवणीतले उद्गार आहेत का? आईच्या गावात वगैरे नाही. नमस्कार मंडळी, मी अमित रासम माध्यम वाईटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपण आलेलो आहोत दादर परिसरात आणि आपल्याबरोबर ऋषिकेश आहे आणि ऋषिकेशची आई सुद्धा आलेली आहे. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल आणि या आर्ट फेस्टिवलमधील आपण आलेलो आहोत मुंबई फूड फेस्टमध्ये. ह्या मुंबई फूड फेस्टमध्ये विविध प्रकारचे खाण्याचे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ह्या स्टॉलवरती आहे आपल्याला पावभाजी आहे, तवा पुलाव आहेत आणि निरनिराळे असे फूड्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तसाच हा चवदार चाट कॉर्नर आहे ज्यामध्ये सगळे चाटचे ऑप्शन आपल्याला बघायला मिळत आहेत. काही खवय्ये देखील मजा घेताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे हा खानदेशी एक स्टॉल्स आहेत ज्यामध्ये कचोऱ्या आहेत, ठेचा भाकरी असे काही पदार्थ मला ह्या स्टॉल्सवर भेटत आहेत आणि गरमागरम असे पदार्थ इथे दिसत आहेत आपल्याला. त्याचबरोबर हा एक डाईट सेक्शनचा स्टॉल्स आहे. चहाचे स्टॉल्स आहेत आणि हे एक जरा वेगळंच नाव महाराष्ट्राची खाद्य जत्रा म्हणून हा एक स्टॉल आहे आणि आपण आता जरा ह्यांच्याशी ह्याविषयी जरा संवाद साधूया. महाराष्ट्राची खाद्य जत्रा या स्टॉलवर आलेलो. नाव थोडं युनिक आहे आणि तुम्ही आपल्या स्टॉलबद्दल काय सांगाल? तुमच्याकडे जे पदार्थ आहेत स्टॉलवरती ते कितपासून कितपर्यंत आहेत? नमस्कार, मी चित्रा शिघोरे. महाराष्ट्राची खाद्य जत्रा हे आमचं स्टॉल आहे. तिथे टिपिकल ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पदार्थ तुम्हाला त्यांचा आस्वाद घ्यायला तुम्हाला मिळेल. 50पासून सुरू होऊन साधारण 200च्या रेंजमध्ये आमच्याकडे सगळे हायेस्ट रेंज आहे 200 रुपयाची आहे आणि तो म्हणजे आमचा युनिक वडापाव आहे, क्रिस्पी वडापाव, जो की तुम्हाला फक्त आमच्या स्पेशल क्रिस्पी वडापाव ही तुमची स्पेशालिटी आहे. ही स्पेशालिटी नाही आहे, पण आमची स्पेशालिटी खरं तर झुणका भाकर म्हणजे महाराष्ट्राचं खाद्य आहे आणि त्याला सुद्धा आम्ही एक फास्ट फूडमध्ये कन्वर्ट केलं आहे. झुणका भाकर रोल म्हणून केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला झुणका भाकरीचा पण आस्वाद मिळेल आणि ते तुम्हाला फास्ट खाता पण येईल असा प्रकारचा ब्लेंड केलेला आहे. दादर शिवाजी पार्क येथील आपल्या फेस्टिवलमध्ये जर आलात तर महाराष्ट्राची खाद्य जत्रा या स्टॉलला नक्की भेट द्या, कारण वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे युनिक आयटम मिळतील बघायला. आणि हे यांचं रेस्टॉरंट आहे. तर मंडळी, अशा प्रकारचे इथे खाण्याचे स्टॉल्स आहेत आणि तुम्हाला या इथे व्यवस्थितरित्या बसायला जागा आहे आणि समोर काहीतरी कार्यक्रम चालू आहेत अशा प्रकारचं इथे वातावरण आहे. आणि या इथे नुकतेच स्टॉल लागत आहेत काही, कारण आज पहिला दिवस आहे. आणि आता त्याच्याच बाजूला आपण आलेलो आहोत निर्मिती ह्या ठिकाणी आलेलो आहोत. या इथे तुम्हाला आर्ट फेस्टिवलचे काही स्टॉल्स बघायला मिळतील ज्यामध्ये अशा प्रकारे सुंदर असे पोर्ट्रेटमध्ये उभे असलेले मावळे दिसत आहेत. कावजी मल्हारी
आणि ह्या इथे मोठ्या पुस्तकावर लिहिलेलं आहे, वाचाल तर वाचाल. मावळ्यांची पोर्ट्रेट बघत बघत थोडा मी पुढे गेलो. थोडा पुढे गेल्यानंतर असा हा एक युवक खुर्चीवर बसलेला होता. ह्या युवकाचं नाव अभिषेक म्हात्रे आणि हा स्वतः एक कलाकार आहे. हा स्वतः एक चित्रकार आहे आणि तो सुंदर प्रकारची अशी व्यंगचित्र काढतो. जर तुम्हाला एखादं स्वतःचं व्यंगचित्र काढायचं असेल तर तो काढूनही देतो. मंडळी आलेलो आहोत एकदंत आर्ट अँड क्रिएशन या स्टॉलजवळ. या इथे सुंदर अशा महाराजांच्या मूर्त्या आहेत. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काही राजमुद्रा आहेत, काही सुंदर अशा मूर्त्या आहेत. सुंदर अशी ही सिंहासनावर आरूढ असलेली महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. आणि प्रत्येक मूर्तीजवळ त्याची प्राईज लिहिलेली आहे. इंडियाज फर्स्ट मराठी गायडन्स OTT प्लॅटफॉर्म. लोकांना याचा खूप फायदा होतो, लोकल बनवून. असा प्लॅटफॉर्म आहे की आपल्याला ज्या प्रोफेशनमध्ये करिअर करायचं असेल, जी कोणती आपली पॅशन असेल, त्या विषयाचे तज्ज्ञ म्हणून डायरेक्ट तुमच्याशी संवाद साधतात. तुम्हाला हवं असलेल्या व्यवसायात कसं पुढे जावं याचं मार्गदर्शन करायला ऑलरेडी आहे. मुलांना, युवांना, तरुणांना, तरुणींना, पालकांना मार्गदर्शन देण्याचा खूपच एक प्रयास आहे. या तुम्ही खरेदी करू शकता. तलवार आहे आणि ही वाघनखाची कलाकृती आहे. सुंदर अशा देवादिकांच्या मूर्त्या देखील आहेत. तर या इथे बघा अशी सुंदर असं हे शोपीसमध्ये असलेली ही सुंदर अशी तलवार आहे. त्याला काही स्टँड वगैरे येतं का? हां, स्टँड आहे. अच्छा, हे बघा हे अशा प्रकारे स्टँड आहे सुंदर असं आणि त्यावर याची प्राईस पण लिहिलेली आहे. जर कोणाला हे मागवायचं असेल तर कसे मागवू शकतात? आमचं इंस्टाग्रामवरती अकाउंट आहे, गजई आर्ट्स 96 म्हणून इंस्टाग्राम हँडल आहे. मग तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी करू शकता. हो, ऑनलाईन होम डिलिव्हरी होते. आणि बाजूला त्या बघा सुंदर अशा गणेश स्केच आहेत जे नावावरनं काढले जातात, बरोबर ना? नावावरून काढले जातात. नावाच्या अक्षरातून गणेश चित्र, अक्षर गणेश, स्वप्नील पाटील. बघा बाजूलाच आहे. सुंदर असं म्हणजे तुमचं जर एखादं नाव असेल तर ते गणपतीच्या चित्रामध्ये बनू शकतं. तुम्हाला जर तुमचं नाव या ठिकाणी गणेशाच्या चित्रामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर बाजूला जे आहे स्वप्नील पाटील म्हणून ते सुंदर असे चित्र काढतात. मित्रांनो, एकदंत आहे आर्ट्स आणि बायगॅज मालवणी टी शर्ट या आता आपण या स्टॉलजवळ आलेलो आहोत. तर या इथे मजेशीर असे काही टी शर्ट्स आहेत बघा. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, अशा काही टी शर्ट्स आहेत. मंडळी हे बघा असे काही मजेशीर टी शर्ट आहेत जे मालवणी वर्डिंगमध्ये, मालवणी चेडू, कोकण होय महाराजा आणि हे बॅचेस आहेत. असे सुंदर सुंदर असे बॅचेस आहेत. तर तुमच्याकडे हे जे टी शर्ट्स आहेत ते कितीपासून कितपर्यंत आहेत? साईज पण आणि प्राइस पण. साईज म्हणजे 22 पासून व्हाईट मध्ये एक्सेल, डबल एक्सेल पण. अच्छा, आणि व्हाईट असेल प्राइस आहे 350 आणि 400 आणि हे टी शर्ट आहे ते 500. आणि याच्यामध्ये आणखी वेगळ्या काय व्हरायटी आहेत का तुमच्याकडे? साईजचा आहे का? मराठीमध्ये प्रत्येकाची डिझायनिंग वेगळी आहे. औशीचो घो हे मालवणीतले उद्गार आहेत का? आईच्या गावात वगैरे नाही. औशीचो घो. अच्छा, सुंदर सुंदर असे टी शर्ट आहेत. तर तुम्ही टोट बॅग आहेत आमच्या. बाजारात चाललंय
मालवणी चेडू. काही बॅग्स पण आहेत ज्या तुम्ही खरेदीला जाताना प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जाण्याऐवजी कापडाच्या पिशव्या ना त्याच्यावर तुम्हाला असे मालवणी होल्डिंग मिळतील. कॅलेंडर आम्ही कॅलेंडर आहे. इंट्रोड्यूस केलाय ओके. फर्स्ट टाइम बायगा दिदीनं आणि त्याच्यावर मालवणी म्हणी त्याचे अर्थ खाली आळ असं एक theme आहे. आळशी उठा आणि शिमरा शिका. सुंदर सुंदर अशा म्हणी आहेत ज्या मालवणातल्या युनिसेक्स टी शर्ट काढता माझी कापडा. सुंदर अशा मालवणी म्हणजे ॲक्च्युली म्हणायला जाल तर मालवणी स्टॉल म्हणायला काही हरकत नाही. जर आजचा फेस्टिवल संपल्यानंतर जर कोणाला काय मागवायचं असेल तुमच्याकडे टी शर्ट म्हणा बॅचेस म्हणा तर ते कसे मागू शकतात? तुमचा काय कॉन्टॅक्ट? वेबसाईट आहे बायगा.com 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 वेबसाईट आहे. त्यावरती तुम्ही मागू शकता. ऑनलाईन होम डिलिव्हरी आहे. सगळे साईज आहेत, सगळे डिझाईन्स आहेत, सगळे कलर्स आहेत. होम डिलिव्हरी फ्री असणार का? होम डिलिव्हरी फर्स्ट टाइम लॉग इनला फ्री आहे. नंतर 50 रुपये डिलिव्हरी आहे ऑल ओव्हर मुंबई, ऑल ओव्हर महाराष्ट्र. ओके, थँक्यू. तर बाजूला त्याच्या अरण्यम. आता अरण्यम म्हणजे हे एक परफ्यूमचं स्टॉल आहे. तर दादा हे तुमच्याकडचे जे हे सेंटचे जे प्रोडक्ट आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत? आपल्याकडे सगळे नॅचरल फ्रेग्रन्सेस आहेत, कम्प्लीट नॅचरल. कुठलेही सिंथेटिक केमिकल आपण वापरत नाही. अरण्यम आपला ब्रँड आहे, गेल्या 3 वर्षांपासून मार्केटमध्ये आहे. ॲमेझॉनवरती अवेलेबल आहोत. आपल्या स्वतःची वेबसाईट आहे. तुम्हाला जर आता पुढच्या 4 दिवसात शिवाजी पार्क आर्ट सेंटरमध्ये प्रोडक्ट बघायचं तर आमचा स्टॉल नंबर 52 आहे आणि तुम्ही कधी येऊन व्हिजिट करू शकता. आता तुमच्या ह्या प्रोडक्टमध्ये हे तुम्ही स्वतः बनवता? येस, आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत. आमचा ब्रँड आहे. अच्छा, मग तुमची स्पेशलिटी काय आहे? मार्केटमध्ये तुम्ही बघता की बरेचसे जे फ्रेग्रन्सेस आहेत ते सिंथेटिक असतात, डिओड्रंट्स वगैरे असतात, केमिकल युक्त असतात. तर अरण्यमकडे तुम्ही सगळे फ्रेग्रन्स बघा ते कम्प्लिटली नॅचरल आहे. त्याच्यामध्ये आम्ही 0.1% पण आम्ही कुठलेही सिंथेटिक केमिकल वापरत नाही. तर असा आपला अरण्यम ब्रँड आहे जो एका मराठी माणसाचा आहे. गेले 4 वर्ष आपण या प्रोडक्टसाठी मेहनत करत आहोत, R&D करत आहोत. मग तुमच्याकडचा जो स्पेशल फ्लेवर कोणता आहे? आमच्याकडे स्पेशल फ्लेवर म्हणजे आमची फ्लोरल रेंज आहे आणि आता नवीन लॉन्च झालेली एक्वा रेंज आणि ओध रेंज आहे. फ्लोरलमध्ये पण चंदन, मोगरा, नर्गिस आहे, गुलाब, पारिजात, रातराणी, केशर कस्तुरी. अच्छा, मग तुमचे एवढे सारे प्रोडक्ट आहेत, मग ह्याची रेंज कितीपासून चालू आहे? आपली जी फ्लोरल रेंज आहे त्याची रेंज चालू होते 1150 पासून पुढे आणि जे ॲक्वा रेंज आहे ते 1290 पासून पुढे आणि ओध रेंज आहे ती 1800 आणि त्याच्या पुढे चालू. तर तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का? आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, मी तुम्हाला ब्रोशर देतो. त्याच्या पाठी एक नंबर दिलेला आहे आपला 7700033336 आणि आमचं इंस्टाग्राम आणि वेबसाईट हँडल पण याच्यावरती देतो. नक्की व्हिजिट करा. बाजूलाच असलेल्या आर्ट गॅलरीमध्ये आता आपण आलेलो आहोत. काही प्रकारची पुस्तकं इथे टेबलावर मांडलेली होती. आणि काही स्केचेस होते. ज्यामध्ये हिंदी सिने अभिनेता अमोल पालेकर, त्याचप्रमाणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि साऊथ इंडियन ॲक्टर, मला ह्यांचं नाव माहिती नाही, तुम्हाला जर माहीत असेल तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि निरनिराळ्या अशा पेंटिंग्स ह्या इथे प्रदर्शनासाठी मांडलेल्या पाहायला मिळाल्या. आणि आपल्याला इथे एक पाहायला मिळते नंदीची सुंदर अशी एक स्केच. त्याचबरोबर श्री गणेशाची एक आहे, महादेवाची सुद्धा आहे, श्रीकृष्णाची आहे आणि वेगवेगळे असे पोर्ट्रेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मंडळी, हे जे फेस्टिवल जे आहे ते जानेवारी 11, 12, 13 आणि 14 ह्या दिवसांपर्यंत अवेलेबल आहे. आणि आता आपण आलेलो आहोत आनंदा क्रिएशन. हा एक खास महिलांसाठी स्टॉल होता, ज्यामध्ये महिलांचे काही ड्रेसेस आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर ह्या इथे स्पेशल असं महिलांचे जे ब्लाऊज असतात
त्यावरती सुंदर असे नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते. विविध प्रकारचे असे ब्लाऊजचे डिझाईन तुम्हाला या स्टॉलवर पाहायला मिळतील. आणि त्याच्याच बाजूच्या आपण स्टॉलवर आलेलो आहोत, जे म्हणजे मेसी मिझिंग. ह्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे असे शोपीस पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये फ्रीज मॅग्नेट देखील आहे. विविध अशा वॉल पेंटिंग्स आहेत, वॉल शोपीस आहेत. खेळता खेळता इतिहास शिकवणारी मावळ्यांची खेळणी. तर समोरच आपल्याला काही मावळ्यांची चित्र दिसत आहेत आणि आपण आलेलो आहोत एका स्टॉलवरती. हा स्टॉल एका खेळाचा आहे आणि त्या खेळाच्या माध्यमातून इतिहासाचं ज्ञान आपल्याला मिळतं. आणि या स्टॉलचं नाव देखील मावळाचं आहे. आणि हा ज्यांचा स्टॉल आहे त्यांचं नाव अनिरुद्ध आहे आणि ते खास पुण्यावरून आलेले आहेत. आणि ह्या अशा खेळाविषयी आपण आता अनिरुद्धांशीच बोलू आणि ह्या खेळाविषयी अधिक माहिती मिळवू. नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध आहे. मी मावळाच्या वतीने इथे आहे आणि आम्ही शिवछत्रपती मुलांना खेळता खेळता कळावेत यासाठी काम करतो. आता तुम्ही म्हणाल की काय गरज आहे, शिवछत्रपती सगळ्यांना माहितीच आहे. हा प्रचंड मोठा भ्रम आहे आपल्याकडे. मुळात 90% लोकांना 90% शिवछत्रपतींचा इतिहास माहित नाही. कारण की तो आपल्याला कधी शिकवलाच गेला नाही. आपण इंग्रजी शिक्षण व्यवस्थेतनं वरती आलेले लोक आहोत. आपल्याला शिक्षण हे लिपिक बनण्याचं दिलं जातं. राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी शिक्षण मिळत नाही अजून सुद्धा. आता उदाहरणच देतो मी तुम्हाला. हा योद्धा बघा, हे आहेत नारायणराव देशपांडे. नारायणराव देशपांडे हे यांचे वडील बापूजी देशपांडे हे सिंहगड तज्ञ. नारायणरावांचे देशपांडेंचे वडील बापूजी देशपांडे हे सिंहगड तज्ञ. त्यांचा मुलगा हे शिवछत्रपतींचा बालमित्र, महाराजांच्या 50,000 मनसबदार, पायदळाचा 5,000 पायदळाचा प्रमुख, सुरतेची लूट वाचवताना स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान केले. किती जणांना माहिती नाही. हे सगळे स्वराज्य योद्धे महाराजांचा इतिहास खेळता खेळता कळावा यासाठी आम्ही बनवत असलेल्या माध्यमांकडे मी तुम्हाला घेऊन जातो. या अफजल वध तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने एकाच पद्धतीने दाखवला जातो. आम्ही थोडासा वेगळा दाखवायचा प्रयत्न केलाय. या खेळाचं नाव आहे एन्काउंटर अफजल. हा बोर्ड गेम आहे. सापशिडी जशी असते तसं या पण ह्याच्यात एक बोर्ड येतो आणि या बोर्ड मध्ये म्हणजे नवा व्यापार जसा होता त्याप्रमाणे हा खेळ आहे का? बरोबर. याच्यामध्ये एक बोर्ड येतो. एका साईडला मराठी येतो, एका साईडला इंग्रजी येतो. आपण मराठी बघूया. याच्यामध्ये शिवजन्मापासून शिवछत्रपतींच्या आयुष्यात घडलेल्या 32 घटना त्या क्रमाने दिल्या ज्या क्रमाने घडल्या होत्या. तुम्ही अफजल वध करण्याची मोहिमेमध्ये भाग घेता महाराजांचा मावळा बनून. तुम्हाला हा खेळ महाराजांचा मावळा बनून खेळतात. आवडत्या रंगाचं टोकन घ्यायचं. याच्यात आई बाबा आपण ज्याप्रमाणे सोंगट्या वापरतो त्याप्रमाणे हे टोकन वापरायचं. आणि हे टोकन म्हणजे महाराजांच्या मावळ्याचं टोकन आहे. पांढरे तुम्ही आहात तर पिवळे आई आहे, लाल आजी आहे. असे कुठल्याही वयाची लोक महाराजांचा मावळा बनून खेळतात. हर हर महादेव म्हणून फासे टाकून हा प्रवास सुरू करायचा. फास्यांचं दान तुम्हाला जिथे घेऊन जातं. या घटनांवरती तुम्ही समजा 10 वर आलात खेळता खेळता, तर 10 वर सिंहगड स्वराज्यात आला होता. सिंहगड स्वराज्यात म्हणलं तर लगेच आपल्याला तानाजी आठवतात, बरोबर. पण हा तानाजींच्या आधी पहिल्यांदा सिंहगड स्वराज्यात आलाय आणि तो बापूजींनी घेतला होता. सो खेळता खेळता तुम्हाला सिंहगड स्वराज्यात आल्याच्या घरावर आलात तर विजयी मोहिमेत आलात, मग बक्षीस मिळायला पाहिजे ना. मग स्वराज्याच्या खजिन्यातून तुम्हाला बक्षिसाची होन मिळतात. खेळाचं चलन होन आहे. विजयी घरांवर मिळणारे पैसे मजा येते, पैसे मिळत आहेत. पण सगळ्यात चांगल्या घटना घडल्या नव्हत्या. अफजलाला सुभा लुटतो, पहिल्यांदा घेतलेला सिंहगड इथे परत पण द्यावा लागला होता. सो खेळता खेळता अशा घटनांवर आलं जिथे स्वराज्याचं नुकसान झालंय तिथं गमवलेले पैसे स्वराज्यात परत द्यावे लागतात. हा, म्हणजे तुम्हाला खेळता खेळता इतिहास तर कळतोच आहे, त्याबरोबर त्यावेळेचे जे चलन होतं ते ओव्हनमध्ये होतं, मुद्रांमध्ये होतं, ते कशा कशा प्रकारचं होतं याचंही ज्ञान मिळतंय. आणि या खेळात तुम्हाला स्वराज्यासाठी लढलेले खरेखुरे 14 स्वराज्य योद्ध्यांची कार्ड्स मिळतात. स्वतः हे बाजी पासरकर आहेत. हे 65 वर्षाचे आजोबा स्वराज्याच्या साठी लढलेल्या पहिल्याच युद्धात लढता धारातीर्थी पडलेले. बाजींचं कार्ड मला मिळालं याचा अर्थ मी एकटा नाहीये, माझ्याबरोबर बाजी पण आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची गरज याच्यावर दिलेली आहे.
सो यापैकी कुठल्याही घरावर आलं की माझा जास्तीचा फायदा होतो. मला आपोआपच बाजींचं कर्तृत्व कुठे कुठे होतं ते कळत जातं. तसंच आपण दुर्गांची पण 6 दुर्गांची कार्ड मिळतात. म्हणजे सिंहगड माझ्याकडे असेल तर सिंहगड विजयाच्या मोहिमेवर आलं तर मला विजयी खेळाडूकडनं 200 मला मिळतात. परत एकदा कोणत्या दुर्गावर काय घडलं हे कळत जातं. या प्रत्येक घटनेचा कॉन्टेक्स्ट या पुस्तकात संदर्भ पुस्तकेत दिलेला आहे. ज्या घरावर याल तेवढी गोष्ट त्या नंबरची गोष्ट एका पॅराग्राफ मध्ये वाचा आणि तेवढा इतिहास पक्का होऊन जातो. मराठी नाही वाचायचं, इंग्रजीत वाचा. भाषा संवर्धन हा आमचा उद्देश नाहीये. शिवछत्रपती हे वैश्विक चारित्र्याचे महानायक होते. त्यांचं चरित्र ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. इंग्रजी देशाबाहेर पण बोलली जाते, त्या लोकांनी इंग्रजीत वाचावं. याच व्यतिरिक्त याच ह्याच्यामध्ये आयर्नमॅन, स्पायडरमॅन हे परप्रांतीय काल्पनिक सुपर हिरोपेक्षा आपल्या मातीत घडलेल्या गोदावरी जगतापांची माहिती तुम्हाला यात मराठी आणि इंग्लिश मध्ये मिळते. असे 14 योद्ध्यांची माहिती मिळते. खेळता खेळता वाचता वाचता हा जर खेळ खेळला तर 10 वेळा खेळला तर इतिहासाच्या शिक्षकाला इतिहास शिकवण्या इतकं ज्ञान मुलांना होतं. ते पण खेळता खेळ. धन्यवाद. तर दादा, जर आपल्याला हे जे प्रोडक्ट आहे तुमचा जो हा गेम आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित आहे, बरोबर? जर आता हे शिवाजी पार्क येथील जे हे फेस्टिवल भरलंय त्यानिमित्ताने तुमच्याकडे हे अवेलेबल आहे आता. तर हे फेस्टिवल संपल्यानंतर जर कोणाला मागवायचं असेल जर तुमचे प्रोडक्ट तर ते कशा प्रकारे मागवता येईल? आपण ऑनलाईन उपलब्ध आहोत. द मावळा THEMAWALA मावळावरती आपण उपलब्ध आहोत. आमचे इन्स्टा आणि फेसबुक चॅनल सुद्धा खूप ह्याचे सगळे खेळायचे व्हिडिओ, मुलांचे अनुभव असं आपण सगळं त्याच्यावरती शेअर करत असतो. अगदी नक्की व्हिजिट करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्हाला जो कधीच कोणी शिकवलं नाही अशा पद्धतीने इतिहास या खेळात कळू शकतो. होम डिलिव्हरी फ्री असू शकते. होम डिलिव्हरी 100% फ्री आहे. ज्या किमतीत इथे आम्ही आर्ट फेस्टिवलला 800 रुपयालाच देतोय, तसा ऑनलाईन तो 1000 रुपयात घरपोच होतो. अगदी आसाम मध्ये पण 1000 रुपयातच पोहोचतो. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. दी ट्रेकर्स अड्डा आणि या इथे बघा महाराजांचे असे बॅचेस आहेत. चला आता आपले गड किल्ले हक्काने मिरू. सुंदर असे पेंटिंग्स आहेत, टी शर्ट्स पण आहेत ना. अशा प्रकारचे काही टी शर्ट्स आहेत या इथे. सकवा आणि समोरच जे आपल्याला दिसतंय दी ट्रेकर्स अड्डा याची ही वेबसाईट आहे. आता आपण आलेलो आहोत नॉवेल आयडियाज आणि हे इथे बघा सुंदर असे वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. एक फ्रीज मॅग्नेट आहे का? हो. सुंदर अशा फ्रेम आहेत. फ्रीज मॅग्नेट आहेत सगळे. आणि हे बघा सुंदर अशी डोरो प्लेट आहे स्वामींच्या नावाची. पण आलो मोडास आहे ते बघा असे नेकलेस आहे. अच्छा, त्याच्यावर वारली पेंटिंग काढलेली आहे. सुंदर असे प्रोडक्ट आहेत बघा. हे कशाच आहे? नेकलेस आहे. इयररिंग्स पण आहे. तर मंडळी, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला
मिळत राहील. आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. टेक केअर. गुड बाय.